तर काश्मीरमधील पहलगाम इथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक पर्यटकांचा मृत्यू झालाय आणि याच्यामध्ये डोंबिवलीमधील अतुल मोने यांचाही समावेश आहे। त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच ते राहत असलेल्या इमारतीत हळहळ व्यक्त होतीये। मोने यांच्या घरच्या सदस्यांशी या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी रिद्देश हातिमी यांनी संवाद साधलाय। काश्मीरमध्ये जो आतंकवादी हल्ला झाला त्या आतंकवादी हल्ल्यात डोंबिवलीमध्ये राहणारे अतुल मोने यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्या परिवारातील काही सदस्य आपल्यासोबत आहे। ताई, काय सांगाल, कधी समजले या संपूर्ण घटनेसंदर्भात काय माहिती द्या? आमचा संध्याकाळी एक कॉन्टॅक्ट झाला होता। दुपारून आम्हाला न्यूज कळली की असं पहलगाममध्ये झालेलं आहे। संध्याकाळी कॉन्टॅक्ट झाला की ते सेफ आहेत, पण संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान माझ्या जिजाजींचं नाव डिस्प्ले होत होतं। त्याच्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो आणि आम्ही कंट्रोल रूमला फोन करायचा प्रयत्न केला आणि तो कॉन्टॅक्ट झाला आमचा आणि आम्हाला कळलं की मृत्यू झालेली व्यक्ती माझे जिजाजीच आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या बहिणीचे हस्बंड पण होते, संजय लेले, त्यांचंही दुर्दैवी तिथेच निधन झालं आणि त्यांचे मित्र हेमंत जोशी हे सोबतच गेले होते पर्यटनासाठी जम्मू काश्मीरला। जेव्हा जे लेले त्यांच्या मुलाला देखील दुखापत झाली आहे या घटनेमध्ये, जे तुमचे जे जिजाजी तिथे गेले होते भाऊजी, त्यांच्यावर बायको आणि मुलगा मुलगी कोण कोण होतं, काय त्यांच्याबद्दल थोडी माहिती द्या? ते त्यांच्या मुली आणि पत्नीसोबत गेले होते। माझी बहीण, त्यांची पत्नी, माझी बहीण, ते फॅमिलीसोबत फॅमिली पिकनिकसाठी गेले होते। 9 जण सोबत गेले होते ते। दादा, काय सांगाल, धक्कादायक घटना घडली आहे, काय माहिती मिळाली सध्याच्या स्थितीमध्ये? घटनेच्या नंतर काही बातचीत वगैरे झाली आहे का तुमची? सकाळी आमचं बोलणं झालं की त्यांना कालपर्यंत माहिती नव्हतं, सांगण्यात नव्हतं आलेलं। त्यांच्यावर जो हर्षल गेला होता त्यांनी थोडंसं ते प्रेशरमध्ये येतील म्हणून सकाळी सांगितलं आणि त्यानंतर एक माझा कॉल झाला की कसं हे झालं की आर्मीच्या ड्रेसमध्ये काही जण आले आणि स्टेनगन घेऊन आले, समोर नाव विचारलं आणि मजब विचारलं आणि सरळ शूट करण्यात आलं। कधीपर्यंत त्यांचा मृतदेह आता डोंबिवलीमध्ये आणणार आहे? काय प्रोसेस वगैरे काय सध्या सांगितलं आहे का? 6 ते 7 वाजेपर्यंत इकडे येणार आहे आणि मगाशी राजेश मोरे जे आहेत तिथले आमदार आहेत का, ते स्वतः इथे या रूममध्ये येऊन गेले आणि त्यांच्याकडून जी मदत हवी आहे ती सगळी त्यांनी सांगितण्यात आलेली। कॅमेरा पर्सन प्रकाश भोईसह मी रिद्देश हातिमी, पुढारी न्यूज, मुंबई।